उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांचा डोंगर, स्वाभिमानीचा बालेकिल्ला अभेत राहणार, स्वाभिमानीच्या शिलेदारांचा विश्वास। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या साथीने सावकार मादनाईक यांनी विकास कामाचा डोंगर रचला आहे। त्यामुळे उदगाव हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला अभेत राहणार असा विश्वास स्वाभिमानीच्या शिलेदारांनी व्यक्त केला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ दीपाली ठोंके, उदगाव पंचायत समिती उमेदवार मनसूर मुल्लानी आणि अर्जुनवाड पंचायत समितीचे उमेदवार सौ सुनीता पाटील यांच्या प्रचारार्थ कालवाडमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेला कालवाडकरांनी उदंड प्रतिसाद दिला। यावेळी स्वाभिमानीच्या शिलेदारांनी उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील आणि स्वाभिमानीचा बालेकिल्ला अभेत राहील अशा प्रतिक्रिया दिल्या। खासदार राजू शेट्टी, नामदार सदाभाऊ खोत आणि सावकार मादनाईक यांच्या प्रयत्नातून उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभारला आहे। त्या जोरावरच स्वाभिमानीचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास स्वाभिमानीच्या शिलेदारांनी व्यक्त केला। त्याचबरोबर भविष्यात या मतदारसंघात महिलांसाठी उद्योग उभारण्याचा मानस असल्याचे सांगितले। पाहूया स्वाभिमानीच्या शिलेदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत निवडणूक लढवत आहेत। जिल्हा परिषद मतदारसंघातून दीपाली ठोंके आणि पंचायत समितीचे उमेदवार सुनीता पाटील यांचा विजय हा नक्कीच आहे। पण ज्या विरोधकांकडून जे अफवा होत आहेत त्याला आम्ही सामोरे न जाता आम्ही उत्तर जे काही द्यायचं असेल ते खासदार राजू शेट्टी आणि सावकार मादनाईक देतील आणि इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही काही विरोधकांच्या नादाला लागतच नाही आहे। पण आमचा विजय हा नक्कीच आहे। जर एखादा सदाभाऊंचा आणि राजू शेट्टींचा जे काही आपल्या पेपरामधनं चर्चा होत आहे पण त्यालाही आम्ही सामोरे जात आहे, पण तसं काही तथ्यच नाही आहे त्या दोघांच्या मध्ये। ते दोघंही एकच आहेत। परवाच आपल्या मेळाव्यामध्ये खासदार राजू शेट्टींनी सांगितले रामचंद्राची जोडी आहे, जोडी ही कधीही तुटली जाणार नाही आहे। पण दीपालीताई ठोंके आणि सुनीता पाटील यांच्याकडून जे काही आपल्या मतदारसंघामध्ये जे कामं रखडले असतील त्या निवडून आल्यानंतर आम्ही विकास कामांची कामं पूर्ण त्यांच्याकडून करून घेतले जातील। आम्ही म्हणजे संघटनेचे कार्यकर्ते आहे आणि आम्ही ऊस आंदोलनातून असू दे, दूध आंदोलनात असू दे किंवा अनेक ठिकाणी प्रश्न साहेबांनी त्यांचे जे प्रश्न होते त्यावेळी ते चळवळ ज्यावेळी केले त्यावेळी सगळेजण मी महिला पण मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्याला यश मिळवून दिले आहे। संघटनेला महिलांचाही तितकाच सहभाग म्हणजे आहे। आता जे उमेदवार 2 महिला आहेत आणि त्यांना आमच्या म्हणजे जर प्रत्येक गावात आम्ही आता फिरत आहोत 4-5 दिवस झाले, एकदम चांगला प्रतिसाद मिळणार आहे आणि निश्चित विजय होणार आहे, यात वादच नाही आहे। आणि सदाभाऊंचं जे आणि साहेबांचं जे आता चाललंय म्हणतात ते जास्त म्हणजे त्यात काही तथ्य नाही, दोघीच म्हणजे जास्त अपवाच आहेत आणि त्या दोघांच्यात एकाच समेत आहे। ऊस मेळाव्या दिवशी पण सांगितले ना, परवा मेळावा घेतले त्यावेळी पण सदाभाऊंनी सांगितले ही रामचंद्राची जोडी सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे, त्यात वाद नाही, शेतकऱ्यांचा बिल्ला मी मेल्यावरच जाणार आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु हे जे अफवा पसरत ते गैरसमज चाललंय म्हणजे लोकांच्यात मतभेद निर्माण करणं किंवा हे म्हणजे संभ्रम निर्माण करणं हे चाललेलं आहे, त्यात काही तथ्य नाही आहे। खासदार शेट्टी आणि सावकार मादनाईक यांच्या विकास कामावर तुम्हाला विजय निश्चित आहे असं वाटतं? अगदी निश्चित कामं केलेली पण आहेत आणि रखडलेली कामं करणार आहेत। सावकार तरी अगदी पूर्णपणे उतरून त्यात तनमन धनानं कामं केले आहेत। स्वतः कधी रात्री हाक मारले त्यांनी प्रत्येक हाकेला हजर राहणारे कार्यकर्ते आहेत आणि ते पुढचे आमचे आमदारकीचे उमेदवार पण आहेत, निवडून येणार आहेत, त्यात वादच नाही।